तुमचं आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो कोंडेश्वरला. मस्त की पाऊस पडलेला आहे, मस्त की बाजूचा धबधबा वगैरे चालू झालेला आहे. तर आपण कोंडेश्वरचं दर्शन घेणार आहेत, तर पावसाचा धबधबा दाखवणार आहे तुम्हाला. तर आता आपण निघालेलो बदलापूरवरनं. तर आपल्याला काय करता आपण खरवईमध्ये आलेलो आहे. खरवईवरनं मग तुम्हाला पुढे कसं जायचं ते तुम्हाला दाखवतो मी. तर आता आपण जुवेली गावाच्या नाक्यावरती उभे आहेत. तिथनं पुढचा तुम्हाला प्रवास दाखवतो कसं जायचं कसं नाही ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला राईट मारायचे आणि राईट मारून आपण जाणार आहे कोंडेश्वरला. आपल्याला राईट मारायचे आता रोड जुवेली गावातून आपल्याला राईट मारून. मंडळी बघू शकता आता आपण ना दहिवली गावामध्ये आलेलो आहे. समोरच आपल्याला दहिवली गावाचा नाका दिसतोय. या नाक्यावरून आपल्याला राईट मारायचे. लेफ्ट मारत आपण सगळं गावामध्ये जाणार आहेत, त्यामुळे आपल्याला गावामध्ये नाही जायचं. मंडळी आता आपण दहिवली नाक्यावरती थांबलेलो आहे. आता आपण इथं जरा नाश्ता घेणार आहेत, वडापाव भजी वगैरे घेणार आहेत. त्याला आपण आता आपला पार्सल घेतलेलं आहे. आता आपण लागलेलं आहे आपल्या पुढच्या प्रवासाला. कारण की पेटपूजा पण महत्त्वाची आपल्यासाठी. आपण उपाशी राहू शकत नाही. तर आपण आता निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला. बघा पाऊस रोडला पूर्ण पाणी आलेलं आहे. तर अशा पाण्यामधनं आपण प्रवास करतोय. काही फरक पडत नाही आपल्याला. बघा क्लायमेट कसं भारी झालेलं आहे. फुल जोरात पाऊस झाल्या परत चालू आता. बघा आपले गणपती बाप्पा, मस्त गणपती बाप्पा मोरया. बघा आता पुढे पण आपण एक वराडा गावामध्ये आता आलेलो आहे. वराडा गावाचा जो रोड सरळ जातोय. आपल्याला कुठं राईट लेफ्ट करायचं नाही वराडा गावामध्ये. सरळ जायचे आपल्याला. बघू शकता मंडळी हा समोर लेफ्ट जातोय ना, हा वॉटरफॉल जातो. धनगर वॉटरफॉल जाणार रस्ता या रोडने आपण धनगर वॉटरफॉलला जातोय. बघू शकता. आणि आपण सरळ गेलो तर कोंडेश्वरला जाणार आहेत. लेफ्ट मारला तर धनगर वॉटरफॉल जाणार. बघू शकता बोर्ड लावलेला आहे. ती क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. हा कोंडेश्वरचं देवस्थान आहे. खाली गेला आपण तर धनगर वॉटरफॉलला जातोय. तर आपल्याला धनगर वॉटरफॉलला आपल्या कोंडेश्वरला जायचे. तर आपण गाडी वरच्या साईडला घेणार आहे. कोंडेश्वरला व्हिजिट करायची झाली ना तर तुम्हाला सर्व बदलापूर स्टेशनला यायच्या. बदलापूर स्टेशनला आले का ईस्टला आपल्याला मातोश्री हॉटेलच्या समोर रिक्षा लागलेल्या असतात. थेट तुम्हाला कोंडेश्वरच्या मंदिराच्या इथं सोडणार आहेत. मंदिराच्या इथं जा तुम्ही कोंडेश्वरच्या, किंवा बाजूला धनगर वॉटरफॉल आहे. दोन्ही तुम्हाला करता येणार. 50 रुपये पर शीट घेतले जातात. काही लॉजिक लावायची गरज नाही, काय नाही. मस्त की आरामात तुम्ही येणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला अजून पुढच्या गोष्टी दाखवतो. बघू शकता मंडळी हा गोदचा डॅम आहे. त्या डॅमचा पाण्याचा बघा प्रेशर कसं मस्त येतोय. फक्त अशी मस्करी करायची नाही. बघा ही पोरं इथं मस्ती करायला बसलेले पाण्यामध्ये. इथे यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो, तर ही थोडी काळजी घ्या. तर बघू शकता डॅम पूर्ण ओव्हरफ्लो झालेलं आहे. पाणी भरपूर प्रेशरमध्ये आहे. बघा एकदम मजा येते. क्लायमेट एकदम भारी झालेलं आहे. भाई हा काय नजारा आहे. ते ढग बघ कसे दिसतात खतरनाक. बाजूला तर डोंगर. अरे बाबू 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 हे काय बघायला भेटतो आपल्याला. नुसता फॉग आलेला आहे ना भाई. एक नंबर. इथं फिलिंग एवढी खतरनाक दिसते ना, खतरनाक फील होतं आहे. एकदा तुम्ही व्हिजिट करा या लोकेशनला. बाकी कुठं फिरा नका फिरू, या लोकेशनला नक्कीच व्हिजिट करा आणि इथला आनंद घ्या. बघा ना कसला खतरनाक दिसतो क्लायमेट. पाऊस पडतोय मस्त की धुकं आलेलं साईडला. एक नंबर यार. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही माझी भावना आहे. पण तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समजा इथं खरंच मी का बोलतो आणि का नाही ते बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. बघा मंडळी आता आपण ना सेल्फी पॉईंटला उभं राहिलेले आहेत. बघू शकता सेल्फी पॉईंट आहे ना. मागचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो सेल्फी पॉईंटचा. काय सेल्फी पॉईंट बोलतो बघू शकता. बघा कसा खतरनाक नजारा दिसतोय. इकडे वरती थोडे ढग आलेले आहेत, पण ही पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग आहे. छोटे छोटे तुम्हाला झरे दिसत असतील तुम्हाला. पण किती वॉटरफॉल आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भरपूर आहेत. म्हणजे मोजू शकत नाही एवढे आहेत शेवटपर्यंत. नजारा एक नंबर आहे मंडळी. बघू शकता लोक इकडे खाली पण गेलेले आहेत सेल्फी काढण्यासाठी. आतमध्ये पूर्ण असा मैदानच आहे पूर्ण. त्यामुळे भरपूर लोक आलेले असतात तिकडे सेल्फी पॉईंटला. चला मंडळी आता आपण ना मागं दिसतो ना तो पॉईंट, त्या पॉईंटवरती चाललेलो आहे वरती टेकडावरती. तर तिकडे जाऊन आता बघू आता आपण तिकडचा नजारा वगैरे. सेल्फी पॉईंट आहेत पूर्ण हे बघू शकता.
सायराची पर्वतरांगात लय भारी दिसते इथे. विषय असा आहे का धुका आल्यामुळे ते दिसत नाही क्लिअर, पण लय भारी क्लायमेट झालेलं आहे. बघा ना एकदम कसं ढगबाग असे आलेले आहेत. पाऊस एवढा बेकार येतो का काय बोलू शकत नाही आम्ही, ते पण ठीक आहे. आपण आता येऊन पोचलेलो आहे कोंडेश्वरच्या सर्वोच्च भागावरती. ह्या भागावरती आपण जेव्हा उतरतो ना, हा सेल्फी पॉईंट आहे आणि इथनं आपल्याला ना कोंडेश्वरचा आजूबाजूचा पूर्ण परिसर दिसतोय. तर बघू शकता इकडे एक छोटी वाडी आहे, म्हणजे गाव आहे इथलं कोंडेश्वरच्या इथलं बाजूला, आणि तिकडे एक भोज डॅम पण दिसतो मला लांब. मला वाटतं दिसेल का नाही समज, परत तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर. आणि बघा हा लुक बघा, मागे बघा इकडे कसं सह्याद्री पर्वतरांगा दिसते. हा गाव बघा, परत तुम्हाला क्लिअर गाव दिसतोय. आणि खाली बघा पाणी दिसतं ना, हा भोज डॅम आहे. कोंडेश्वरचं जे पाणी येते ना त्या डॅमला जाते. आणि इकडे दिसतं ना वरती आपण बघितलं ना समोर, इकडे आपल्याला मंदिर बघायला भेटणार आहे. भाई एक नजारा बघा ना यार, खतरनाक असा नजारा बघायला भेटतो यार. मन एकदम प्रसन्न होतं अशा जागेवर यार. शांत एकदम वातावरण आहे, मस्त पाऊस आहे, धुकं पडलेलं आहे. बघा आता आपल्याला जरा क्लिअर दिसायला लागलं इकडे समोर, त्यामुळे आपल्याला बघा नाही लोक बघा की मजा करतात. बघा बघा भोज डॅम कसा बघा पूर्ण भरलेला आहे. भोज डॅम पण गावाचा नजारा परत एकदा दाखवतो तुम्हाला मी. आणि हा परिसर बघा यार, काय परिसर यार, खतरनाक, म्हणजे काय बोलू शकत नाही, शब्दात व्यक्त करू शकत नाही. बघा धुकं एकदम आहे आलेलं आहे, पाऊस पडतोय त्यामुळे, पण खतरनाक. मंडळी बघू शकता समोर दिसतो ना आपल्याला हा डॅम आहे. डॅमच्या बाजूलाच आपल्याला आहे ना कोंडेश्वरचं मंदिर बघायला भेटणार आहे. आणि या मंदिराला जाण्यासाठी ना इथे रस्ता असतो बघा. इथे एक रस्ता वरती जातोय आणि एक खाली जातोय. तो लेफ्ट मारून आपल्याला आहे ना मंदिराकडे जायचे. जर आपण वरती गेलो तर वरती जो गाव आहे ना त्या गावामध्ये जाणार. त्यामुळे लक्षात ठेवायचं इकडनं आपल्याला ती कमान केली बघा. कमानीचं नवीन काम चालू आहे आता, पहिले पूर्वी कमान नव्हती, आता यावर्षी कमानीचं काम केलेलं आहे. कमानीमधनं एंट्री करून आपल्याला ती क्षेत्र कोंडेश्वर इथं जायचं. बहुत सगळं पाऊस आलेला आहे आता, फुल जोराचा पाऊस आलेला आहे. क्लायमेट असं मस्त झालेलं आता, खूप शकते नजारा वगैरे खूप भारी असा परिसर आपल्याला बघायला भेटेल नजारा. हे बघा इकडं मस्त वाटतं मंदिर वगैरे दिसतोय. मंदिराचा ब्रिज पण दिसतो आपल्याला, तिथे समाधी मंदिर पण आहे. आपण परिसर आहे. तुम्ही किती जर शहरामध्ये राहिले ना तरी पण हे गावाकडची कौलारू घरं, गावाकडचं कल्चर, गावाकडची लोकं आणि ही गावाकडची लाईफस्टाईल ही वेगळीच आहे. इकडचा एक आनंद आहे ना तो तुम्हाला शहरात भेटणारच नाही. तुम्हाला हे अनुभवात असेल तुम्हाला गावाकडे जावं लागेल. आणि हेच बघू शकता हजारो लोक येतात या कोंडेश्वरला, पण इथले अनुभव खरी लोक इथले गाववाली लोक घेतात. बघू शकता कशा प्रकारे ते. आता काही सेकंदातच आपण पोहोचणार आहेत कोंडेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये, म्हणजे मंदिराच्या बाहेरच आपण पोहोचतो आहे. बघू शकता इकडे भरपूर साऱ्या गाड्या बघायला भेटतात, म्हणजे भरपूर खूप सारे लोक आलेले आहेत. तर आपण पण आपली गाडी आता साईडला इथं लावू पार्किंगमध्ये आणि आपण तिथला परिसर आता एक्सप्लोर करणार आहेत. बघू शकता किती गाड्या आल्या तिथे, क्या बात आहे यार, खूप गर्दी बघायला भेटते आपल्याला पण इथं आज. बघू शकता मंडळी इकडं आपल्याला मंदिर बघायला भेटतो आपल्याला कोंडेश्वरचं. पण आपण पहिले इकडं समाधी मंदिराकडे जाऊन येऊ. बघू शकता हा समाधी मंदिर आहे. या समाधी मंदिराकडे पहिले आपण जाऊ ना. पाऊस खूप चालू आहे, बघू शकता कसा व्ह्यू दिसतो, एक नंबर मस्त व्ह्यू आहे समाधी मंदिराचा. मस्तपैकी साईडून डॅम आहे, डॅमच्या वरनं ब्रिज बांधलेला आहे समाधी मंदिराकडे जाण्यासाठी. बघू शकता लोक मजा करतात. बघू शकता समोर बारक्या दिसतो छोटू, तो पण मजा घेतोय. समोरच आपल्याला समाधी मंदिर बघायला भेटते. खूप हवा आणि पाऊस आहे त्यामुळे आपल्याला शूट करायला थोडा प्रॉब्लेम होतोय. पण आता आपण इथे येऊन पोहोचतोय समाधी मंदिरापाशी. बघू शकता मंडळी बघा मंडळी, श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान बाबाची समाधी. बघू शकता मार्केट वगैरे लागलेलं आहे इथे, मका विकायला ठेवलेलं आहे. बघू शकता देवाची पूजा करण्यासाठी सामान वगैरे सर्व गोष्टी आपल्या इथे बघायला भेटतात. क्लायमेट एकदम लय भारी दिसतो आजचा ना. बघू शकता आपण आता मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे. बघा मंदिर परिसर कसा दिसतोय. आणि मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला एक वॉटरफॉल बघायला भेटतो मंडळी. राईट साईडला तुम्हाला मी वॉटरफॉल दाखवतो. बघा फक्त पाणी खराब आहे, नुसतं चिखलाचं पाणी दिसतो आपल्याला. असू दे फरक नाही पडत. आपण आतमध्ये जाऊन आता दर्शन घेणार आहेत.
काहीच वेळात भारी क्लायमेट आहे मंडळी. बघू शकता मंडळी खूप सारी अशी गर्दी बघायला भेटते आपल्याला. भरपूर सारी लोक आलेली आहेत. बघा आहेत दुकान आहे. सर्व सामान वगैरे आपल्या इकडे बघायला भेटतंय मस्तपैकी. बघा आता काहीच वेळामध्ये आता आपलं दर्शन होणार आहे. तर आता समोर आपल्याला एक चप्पल स्टँड दिसतोय. ती चप्पल काढून आपण दर्शन घेऊ पुढे जाऊन. चला मंडळी आता आपण ना दर्शन घेण्यासाठी आतमध्ये आलेलो आहे. बघू शकता भरपूर सारी अशी गर्दी आपल्याला बघायला भेटते परिसरामध्ये. समोर आपल्याला पोलीस प्रशासन पण दिसतोय. आणि बघू शकता या साईडला आपल्याला इकडे पिंड बघायला भेटते. बघू शकता या साईडला आपल्याला नंदी महाराज बघायला भेटतात आणि त्या साईडला पिंड बघायला भेटते. जर फोटोशूट चालू आहे त्यामध्ये आपल्याला जायला भेटत नाही. हां बघू शकता. चला आता आपले आतमध्ये जाऊ मंदिरामध्ये आणि दर्शन घेण्याचा प्रयत्न करू. बघू शकता श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. बघू शकता पूर्ण परिसर एकदम भारी दिसतोय. मंदिरामध्ये आपण जायचा प्रयत्न करू आता. बघू शकता मंडळी आपण मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे. शांत एकदम परिसर आहे. मस्त की वातावरण झालेलं आहे एकदम. क्लायमेट पाऊस जोरात चालू आहे. बघू शकता भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. आपण पण रांगेमध्ये थांबून दर्शन घेणार आहेत आता. बघू शकता मंडळी आपल्याला मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला नंदीचं दर्शन होतं. इथनं आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. आपण आतमध्ये आलेलो आहे मंडळी गाभाऱ्यामध्ये. गाभाऱ्यातून आपण दर्शन घेतलं ना बाजूला आपल्याला ना सर्व देवी देवतांचे दर्शन होते. आपल्याला बघू शकता इथे गणपती बाप्पा, साई बाबा, विठू रखमाई, कृष्णा, जय बजरंग बली. बजरंग बली आहे, दत्तगुरू आहेत. हे बघा देवी आहे, इथे देवी आहे आणि हा एक देव आहे कोणता मला माहीत नाही. बघू शकता मंडळी आपलं दर्शन तर झालं आणि बाजूला बघू शकता किती मोठ्या प्रमाणात धबधबा वाहताना दिसतो आपल्याला. बघू शकता आणि इकडे पण आपल्याला दोन मंदिर दिसतात पाण्यामध्ये. बघू शकता पाणी खूप असल्यामुळे तिकडे जाण्यासाठी परवानगी नाही. हे फक्त इथं परवानगी फक्त उन्हाळ्यामध्ये असते. तर बघू शकता दोन साईडून पाण्याचा प्रवाह येतो इथे. बघू शकता इकडे पाण्याचा प्रवाह येतो आणि इकडे पाण्याचा प्रवाह येतो. एक नंबर भारी क्लायमेट आहे मंडळी. बघू शकता फुल पाण्याचा प्रेशर बघायला भेटतो आपल्याला इथे. चला मंडळी व्हिडिओला शेवट ऐकत करतो कारण की पाण्याचा प्रवाह खूप वाढत चाललेला आहे. त्यामुळे इथे आपण जास्त थांबू शकत नाही कारण बाजूला पोलीस स्टेशन वगैरे आहे. तर मग आता आपण इथे व्हिडिओचा शेवट ऐकत करतो. आजची व्हिडिओ कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.